छत्रपती शिवराय म्हणजे त्यांनी वापरलेल्या तलवारी। शोध भवानी तलवारीचा या शोधग्रंथातून शिवछत्रपतींच्या तलवारीविषयीचे आपले औत्सुक्य निश्चितच पूर्ण झाले असेल। तलवार हे शस्त्र म्हणजे फक्त मूठ व पाते नसून तलवारीला नेत्र, नख्या, कटोरी, गज, गादी, नळ, पाठ, पिपळा यासारखी 24 अंगे असतात। छत्रपती शिवरायांनी मराठ्यांच्या शस्त्रास्त्रांमध्ये क्रांती घडवून आणली। त्यांनी लांबीने लहान असणाऱ्या मराठ्यांच्या तलवारींची लांबी वाढवून घेतली। तसेच या तलवारींना अत्यंत सुरक्षित अशी मूठ तयार करून घेतली। ही आश्चर्यकारक माहिती शोध भवानी तलवारीचा या शोधग्रंथातून खुली झाली। शिवछत्रपतींची भवानी तलवार ही एकच तलवार नव्हती, तर तुळजाफिरंग, भवानी, जगदंबा या नावाच्या कमीत कमी 3 तलवारी होत्या। या तलवारी शिवरायांना भवानी देवीने दिलेल्या नव्हत्या, तर त्यांनी आपले आराध्य दैवत तुळजाभवानीची नावे या तलवारींना दिली होती। शोध भवानी तलवारीचा या शोधग्रंथातून छत्रपतींच्या या 3 तलवारीपैकी जगदंबा तलवार आज इंग्लंडमध्ये आहे हे सिद्ध झाले। या जगदंबा तलवारीचा प्रवास भारतातून इंग्लंड पर्यंत कसा झाला हे आपण पाहूया। शिवछत्रपतींच्या पश्चात त्यांच्या वारसांच्या सातारा व करवीर अशा 2 गाद्या स्थापन झाल्या। यातीलच एक गादी म्हणजे करवीर छत्रपतींची गादी होय। इसवी सन 1875 मध्ये या गादीवर खानवटकर भोसले घराण्यातून दत्तक घेतलेले 4थे शिवाजी महाराज हे अल्पवयीन राजे होते। त्यावेळी करवीर संस्थान जरी खालसा झाले नव्हते, तरीही संस्थानचा सर्व कारभार इंग्रजांच्या ताब्यातच होता। यावेळी करवीर संस्थानचा दिवाण म्हणून महादेव वासुदेव बर्वे कारभार पाहत होता। इसवी सन 1875च्या ऑक्टोबर महिन्यात ब्रिटिश साम्राज्याचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स भारताच्या भेटीवर आला। त्याला भेटण्यासाठी संपूर्ण भारतातील राजे महाराजे मौल्यवान नजराणे घेऊन गेले। करवीरचे अल्पवयीन छत्रपती शिवाजी हे ऑक्टोबर 1875 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सला भेटण्यासाठी महादेव बर्वे, पॉलिटिकल एजंट स्नायडर, कोल्हापूरचे जहागीरदार कागलकर घाटगे, बावडेकर पंत अमात्य, विशाळगडकर पंत प्रतिनिधी, इचलकरंजीकर घोरपडे या व्यक्तींसह मुंबईला गेले। त्यांनी दिनांक 9 नोव्हेंबर 1875 रोजी प्रिन्स ऑफ वेल्स याला एक प्राचीन रत्नजडित तलवार व एक कट्यार या वस्तू नजर केल्या। खरे तर या वस्तू महादेव बर्वेनेच महाराजांतर्फे दिल्या। यातील प्राचीन तलवार
म्हणजे शिवरायांची जगदंबा नावाची तलवार होय. ही जगदंबा तलवार आणि भारतात मिळालेली इतर मौल्यवान शस्त्रे घेऊन प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंडला परत गेला. आज सामील व्हावे यासाठी आपण आपल्या गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद व इतर संस्थांमधून इंग्लंड येथील रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये असणारी शिवरायांची ही तलवार भारतात परत आणावी यासाठीचे ठराव करून ते भारत सरकार व महाराष्ट्र शासनाकडे पाठवून द्यावे. असे केले तरच जशी गुरु गोविंद सिंगांची शस्त्रे राजनैतिक संबंधातून ब्रिटिश शासनाने इसवी सन 1969 मध्येच परत केली आणि काही वर्षांपूर्वीच टिपू सुलतानची ही एक तलवार भारतात परत आणली गेली, तशीच शिवरायांची जगदंबा तलवार ही भारतात परत येईल याचसाठी हा प्रपंच. शेवटी पुन्हा एकदा एकच मागणी, एक सांगणे एक मागणे तेच लाखवार, मागून घ्यावी श्री शिवबांची भवानी तलवार. स्वदेश भूषा स्वराज्य जननी सकळी दाखवावी, दावित दावित सौभाग्यश्री स्वदेशी आणावी. सहमुलखातून नवखंडातून निर्वित आणावी, रायगडावर समाधीची मग पूजा बांधावी, रायगडावर समाधीची मग पूजा बांधावी. मावळातल्या मर्द मराठ्या हे सती दिवाण, श्री शिवरायाची आण फुलाने शिवरायाची आण.
अरे उठ 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 सांडले रक्त हे देई तुला आव्हान उठ उठ सांडले रक्त हे देई तुला आव्हान तुला ती तुळजाईची आन भवानी तलवारीची आन धीरे 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 धीरे